हे 15 सप्टेंबर 2025. हो सर. तर शेतकऱ्याला सुरुवातीला काय करू, मी इकडे नागपूरकडे आता. हो सर. तर नागपूरहूनच सांगतो की सुरुवात नागपूरकडून करू. इकडे आज नागपूर, आता इकडे पाऊस चालूच आहे. पण वर्ध्याला खूप पडणार आहे, त्याच्यानंतर अमरावतीला खूप पडणार आहे, अकोल्याला खूप पडणार, मुसळधार पडणार आहे, बुलढाण्याला मुसळधार पडणार आहे. घाटाच्या खाली देखील ना आतापर्यंत जिथं पाऊस नाही पडला तिथं मुसळधार पडणार आहे. हो सर. खामगाव तालुका, शेगावकडे काही भागात कमी पाऊस पडला तर तिथं देखील खूप जोरात पाऊस मुसळधार पडणार आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात पडणार आहे, सिंदखेड राजा त्या पट्ट्यात देखील पडणार आहे, जळगावला देखील पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे देखील आणखीन 3 दिवस आहेच, 17 तारखेपर्यंत. धुळे, नंदुरबार, जळगाव, इगतपुरी, नाशिक इकडे देखील 17 तारखेपर्यंत पाऊस आहेच. त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात. मग नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, जालना, संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बीड, पुन्हा सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर ह्या पट्ट्यात देखील खूप पडणार आहे 3 दिवसात पाऊस आणखी. हो सर. नक्कीच. शेतकऱ्यांना म्हणजे एक उघडीप कधी मिळेल, एक कोणती तारीख राहील सर? 18 पासून थोडी उघडीक भेटेल, पण 18च्या नंतर काय माहित, तरी मराठवाड्यात काय होईल, थोडा पाऊस सुरूच राहील मराठवाड्यामध्ये. हा सर, मराठवाड्यामध्ये. थोडं ऊन पडेल, पण तो एक पावसाचा अर्धा एक तासाचा पाऊस येऊनच जाईल. हो सर. नक्कीच सर. आज मात्र ना, हॅलो, हा बोला ना सर. आज वर्धा इकडं, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, अकोला, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, खामगाव तालुका, जळगाव, जामोद, नांदुरा त्या पट्ट्यामध्ये आज जरा खूप पडणार आहे जोरात. हो सर. आज अनेक भागात सकाळी देखील पाऊस झालेला आहे सर. आता सकाळी म्हणजे ना, आता ही 3 ते 4 वाजलेत आता. हा सर. 4 ते रात्री 12 पर्यंतची आता ह्या पट्ट्यात आहे. कोणत्या? विदर्भात. हा उशीर रात्री म्हणता, मग पुन्हा मराठवाड्यात. हा सर. हा पाऊस जो असा कसा पडत आहे माहिती आहे का सर, की जो एका महिन्यात पडू शकत नाही तो पाऊस, तो 1 ते 1.5 तासात हा पाऊस पडत आहे. म्हणजे याची एवढी व्याप्ती आहे सर. हो ना, हा सर. यामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झालेले आहे सर. हो ना. हा सर. नक्कीच. आपण जी तारीख सांगितली सर, ती 17 सप्टेंबर पर्यंत हा पाऊस कायमच राहणार आहे. हो. आणि सर तरी अंदाज आपला कसा आहे, परतीचा पाऊस हा किती तारखेपर्यंत राहू शकतो? परतीचा पाऊस 15 ऑक्टोबर पर्यंत. 15 ऑक्टोबर पर्यंत. आणि मी म्हटलं होतं ना, ते बीड जिल्ह्यात मुसळधार पडून, अहिल्यानगर मुसळधार पडून पडलं सगळीकडेच. हा सर. म्हणजे ती कडा आष्टी बघा ना, कडा आष्टी शेतकऱ्याकडे तिकडे कडामध्ये पाणी येऊन गेलंय, गावामध्ये पाणी शिरलंय. हा सर. ते म्हणजे घाटामध्ये खूप झाला मुसळधार. हा सर. बीड आणि जरा अहिल्यानगरकडे मुसळधार पडलाय. तसाच पाऊस आता मग आज पडेल अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्हा, हो सर. जालना जिल्हा. हो सर. उद्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट राहू शकतो सर 16 सप्टेंबरला? हेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. हो सर. नक्कीच सर. जे शेतकरी म्हणजे बीड, धाराशिव, आष्टी, आपलं अहिल्यानगर, हे शेतकरी खूप दिवसापासून पाण्याची वाट बघत होते, पण आता हेच शेतकरी आता पाण्याला देखील कंटाळलेले आहेत सर. हो. म्हणजे एवढ्या दिवसापासून वाट बघत होते आणि ते हे त्या 2 ते 3 दिवसात कंटाळून गेले. हो. हम्म. नक्कीच सर. यावर्षी यंदा महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झालेला आहे. विहिरी भरून ओसंडून वाहत आहे सर. नद्या, नाले सगळे एक होत झालेले आहे सर. आणि कोणताही धरण यावर्षी भरण्याचं बाकी राहिलेलं नसेल सर. म्हणजे यंदा रब्बी हंगामात कोणताही पुढे म्हणजे त्रास होणार नाही. उन्हाळ्यात देखील पाणीच पाणी राहणार यावर्षी. असा पाऊस यंदाच्या खरीप हंगामात झालेला आहे सर. आणि तुम्ही सांगितलं होतं सर, की आतापर्यंत जेवढे धरणं तुम्ही सांगितले होते तेवढे धरणं भरलेले आहेत सर. हो. हो. हो सर. मी म्हटलं होतं ना पाणी सोडावं लागेल, तर सोडलं सगळीकडलं पाणी. हा सर. बरोबर. हो सर. नक्कीच सर. तुमचा अंदाज एकदम महत्त्वपूर्ण असतो आणि अनेक तारखा तुम्ही अगोदरच सांगितलेल्या आहे. काही तारखा तुम्ही खुणा करूनच ठेवायच्या सांगितलेल्या आहे. तर त्या तारखांना तो पाऊस पडतोय सर. हो. हो सर. हो सर. चालेल सर. नक्कीच. आज देखील आपण म्हणजे नागपूरच्या दौऱ्यावर आहे, तरी देखील आपल्याला एक वेळात वेळ काढून अंदाज दिलेला आहे सर, महत्त्वपूर्ण आपल्या शेतकऱ्यांसाठी.
नक्कीच शेतकऱ्यांनी देखील आपला एक भाग म्हणून म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा हा व्हिडिओ. आणि ढग साहेबांचे जे अधिकृत चॅनल आहे पंजाब ढग नावाने ती देखील चॅनलला सबस्क्राईब करावे. तसेच ढग साहेबांना इंस्टाग्रामवर देखील फॉलो करावे. त्यांचं अकाउंटचं नाव आहे पंजाब ढग 4529.